नमस्कार, माझे नाव पार्थमोल पॅटनकर. माझ्या गोष्टीचे नाव आहे बाल भीम आणि नागलोकचे अमृत. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. पांडवांमधला भीम हा अतिशय बलवान, धष्टपुष्ट आणि खेळकर होता. तो कौरवांना खेळामध्ये सहज हरवून टाकायचा. त्याचा हा पराक्रम आणि अफाट ताकद पाहून त्याचा चुलत भाऊ दुर्योधन आणि शकुनी मामा त्याच्या खूप जायचे. भीमाचा हा वाढता प्रभाव दुर्योधनला सहन होत नव्हता, म्हणून भीमाला कायमचा संपवण्यासाठी दुर्योधनने एक कट रचला. एके दिवशी सर्व कौरव आणि पांडव गंगे किनारी पाण्यात खेळायला गेले. दिवसभर खेळून झाल्यावर भीम खूप थकला. त्याला खूप भूकही लागली होती. दुर्योधनने हीच संधी साधली आणि भीमासाठी आणलेल्या खिरीमध्ये कालकूट नावाचा एक अत्यंत विषारी आणि कडक पदार्थ मिसळला. दुर्योधन खोटा हसत हसत भीमाकडे गेला आणि म्हणाला, भीम दादा, तू खूप थकला असशील ना, हे घे, मी आणलेली खीर खा. भोळ्या भीमाला दुर्योधनचा कपटाचा अंदाज आला नाही आणि त्याने ती विषारी खीर मोठ्या आवडीने खाल्ली. खीर खाताच काहीच वेळात भीमाला चक्कर आली आणि तो जमिनीवर कोसळला. भीम जमिनीवर पडताच दुर्योधन आणि त्यांच्या भावंडांनी भीमाला वेलीने घट्ट बांधले आणि गंगेच्या खोल पात्रात ढकलून दिले. भीम पाण्याच्या वेगवान प्रवाहाबरोबर वाहत 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 थेट जमिनीखालच्या रहस्यमय नागलोकात पोहोचला. तिथे पोहोचताच तेथील विषारी नाग त्याच्या अंगावर धावून आले आणि त्यांनी जागोजागी दंश करायला सुरुवात केली. पण तिथे निसर्गाचा एक मोठा चमत्कार झाला. दोन्ही विषय एकमेकांवर आदळल्यामुळे भीम विषमुक्त झाला आणि तो ताज जागा झाला. आपल्या आजूबाजूला नाग फुटकारत असताना पाहून तो अजिबात घाबरला नाही. उलट त्याने आपल्या ताकदीने ते नाग पकडले आणि गर 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 फिरून लांब फेकून दिले. नागलोकातला हा गोंधळ ऐकून तेथील राजा नागराज वासुकी तेथे आले. त्यांनी नीट पाहिले तर त्यांच्या लक्षात आले, अरे, हा तर कुंतीपुत्र भीम आहे. त्यांनी भीमाचे प्रेमाने स्वागत केले आणि म्हणाले, बाळा भीमा, तू खूप पराक्रमी आहेस आणि खूप नशीबवान आहेस. मी तुला नागलोकातले एक विशेष अमृत देतो. त्याने तुला अफाट ताकद मिळेल. त्यांनी अमृताने भरलेले मातीचे कुंभ भीमासमोर ठेवले. त्या नागलोकातल्या एका मातीच्या कुंभातील अमृत पिल्याने 1000 हत्तीचे बळ मिळणार होते. भीम खूप भुकेला असल्यामुळे त्याने 1, 2, 3 असं करत करत 10 मातीच्या कुंभातील अमृत एका दमात पिऊन टाकले. ते अमृत पिताच बाल भीमाच्या शरीरात 10,000 हत्तीचे बळ संचारले. तो जगातला सर्वात शक्तिशाली आणि अजय योद्धा बनला. त्याचे शरीर वज्रासारखे मजबूत झाले. काहीच दिवसाने नागलोकातून भीम आपल्या घरी सुखरूप परत आला. भीमाला जिवंत पाहून आणि आधीपेक्षा 100 पटीने जास्त बलवान पाहून दुर्योधनचा चेहरा भीतीने पांढरा फडफडीत झाला. तर मित्रांनो, आपण या गोष्टीतून काय शिकलो? बुडत्याला देव राखतो. जे लोक आपल्या मनात कोणताही कपट न ठेवता प्रामाणिकपणे वागतात, त्याचा वाईट करण्याचा प्रयत्न जरी कोणी केला तरी त्यांच्या पाठीशी देव उभा असतो आणि त्यांचे वाईट होण्यावेळी चांगलेच होते. धन्यवाद.